सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिनांक 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 30 उमेदवारांनी 42 अर्ज दाखल केले आहे। त्यांपैकी काल झालेल्या छाननीत 7 उमेदवारांचे अर्ज अवैध तसेच 23 अर्ज वैध असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव यांनी दिली आहे। पारनेर तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील संकट अधिक गडद झाले आहे। तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट मध्ये आपले कष्टाचे गुंतवलेले पैसे 2 वर्षापासून परत मिळत नसल्याने ठेवीदार मंगळवारी रस्त्यावर उतरले। पारनेर बाजार तळावर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी कष्टकरी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू हे केवळ आर्थिक नुकसान नाही तर एका विश्वासाचा पूर्णपणे अंत झाल्याचे प्रतीक आहेत, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। सोनांबेकर हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून संगमनेर शहर पोलिसात 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत पिंपळगाव निपाणी येथील मंगल दत्तात्रय दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे पती दत्तात्रय यांना गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी छातीत वेदना होऊ लागल्याने संगमनेरातील एका डॉक्टरांकडे दाखवले, तेव्हा रक्ताच्या तपासण्या केल्या असता लाल पेशी व क्रिएटिन सामान्य होते। भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेला अशोक खरात प्रकरणाचा तपास ईडीने सुरू केला आहे। दरम्यान खरातच्या किशोर वयातील एक अत्यंत संतापजनक कारनामा समोर आला आहे। अवघ्या 18-20 वर्षाचा असताना खरातने जादूटोण्याच्या नावाखाली एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जुन्या प्रकरणासोबतच आता ईडीची एंट्री झाल्याने खरातचे भोंदूगिरीचे साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली असताना त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे। मात्र अखेरच्या क्षणी तनपुरे यांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। उमेदवारी अर्जाच्या छाननीत 7 अर्ज बाद ठरले तर एकाने पहिल्याच दिवशी माघारही घेतली। त्यामुळे राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 22 उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत। गुरुवारी माघारीचा अंतिम दिवस असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे। उपचारादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा जीव गमवावा लागल्याची फिर्याद रुग्णाच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे। त्याच्यावरून शहरातील सोनांबेकर हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित भाऊसाहेब कोरडे आणि डॉक्टर अजिंक्य अशोक सोनांबेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग आला आहे। BLO मार्फत नावांची पडताळणी व कुटुंबियांचे मॅपिंग सुरू असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार आकाश दहार्दे यांनी केले आहे। नमस्कार, मी आकाश दहार्दे, तहसीलदार शेवगाव तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ। लवकरच सकल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही आपल्या मतदार यादी संदर्भातील
कार्यक्रम सुरू होणार आहे. सदर कार्यक्रमाचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आता सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये मॅपिंग केलं जातं. मॅपिंग म्हणजे काय, तर 2002च्या मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव होते तेच त्या मतदारांचे नाव ऑक्टोबर 2024ची जी मतदार यादी होती त्यामध्ये आहे किंवा कसे हे तपासले जाते. जर सदर मतदार 2024च्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याचं सेल्फ मॅपिंग केलं जातं. आणि समजा 2002ला त्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत होतं आणि 2006 त्याच्या मुलाचं नाव 2006ला समजा मतदार यादीमध्ये आलं, तर त्या केसमध्ये सदर मतदाराच्या मुलाचे नाव हे प्रोजेनी मॅपिंग मध्ये केले जाते. कारण की ते 2006ला तो मतदार झाला आणि 2024च्या यादीमध्येही तो मुलगा मॅप झालेला आहे. तर अशा केसमध्ये तो मुलगा प्रोजेनी मॅपिंग केलं जातं त्याचं. आणि दुसरी एक कंडिशन असते, समजा सून जर इकडे लग्नानंतर आली, मात्र सुनेचे नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नव्हते, मात्र ती कालांतराने मतदार यादीमध्ये आली आणि ऑक्टोबर 2024च्या मतदार यादीमध्ये जर ती सून असेल, तर या केसमध्ये आपण काय करतो, तर सुनेच्या वडिलांचं किंवा आईचं नाव तिच्या माहेरच्या ज्या मतदारसंघामध्ये होतं, मतदारसंघ आणि ज्या पार्टमध्ये होतं तिचे डिटेल्स आपण घेतो आणि इथल्या BLO ला ते डिटेल्स प्रोव्हाइड केले जातात आणि तो BLO अशा मतदाराचं प्रोजेनी मॅपिंग करतो. तर हा झाला पहिला टप्पा. याच्यामध्ये प्रत्येकदा सांगतो 2 हे असतील. एक सेल्फ मॅपिंग असेल, म्हणजे 2002च्या मतदार यादीमधील त्या मतदाराचं मॅपिंग, आणि 2002 नंतर जर त्याला अपत्य झाले असेल किंवा तो अपत्य मतदार झाला असेल तर त्याचं प्रोजेनी मॅपिंग. हा झाला पहिला टप्पा. तर या टप्प्यानंतर काय होईल, तर एकदा मॅपिंग झाल्यानंतर सेल्फ आणि प्रोजेनी, तर समजा 80% आपलं मॅपिंग झालं, तर 80% मॅपिंग नंतर 20% मतदार हे उरतात ज्यांचं मॅपिंग झालेलं नाहीये. तर अशा मतदारांसाठी आपल्याला नंतर सुनावण्या घ्यायला लागतील. तर सुनावणीच्या वेळेस अशा मतदारांना एक फॉर्म दिला जाईल, त्याला इन्युमरेशन फॉर्म म्हणतो. तर इन्युमरेशन फॉर्म त्यांनी भरून द्यायचा आणि त्यासोबत 14 प्रकारचे कागदपत्र त्याला सादर करणे अनिवार्य असेल. तर त्या 14 प्रकारच्या कागदपत्रांमध्ये काही उदाहरणं देतो. तर कोणकोणचे कागदपत्र असतात, तर त्यामध्ये जन्म दाखला, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र, जर सदर मतदार जर आदिवासी असेल तर आदिवासी वनपट्टा दिलेला डॉक्युमेंट्स, अशा इत्यादी प्रकारचे डॉक्युमेंट्स त्याला सादर करावे लागणार. जर मतदार सदर फॉर्म आणि डॉक्युमेंट्स सादर करण्यात अपयशी ठरला तर अशा मतदाराचं नाव हे आपली जी काही नंतर अंतिम मतदार यादी होणार आहे त्यामधून ते नाव डिलीट केलं जाईल आणि त्याला नंतर स्वतःला परत एकदा नव्याने रजिस्टर करावे लागेल. तर माझे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील सर्व मतदारांना आव्हान असेल की त्यांनी आता जो पहिला आपला टप्पा चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या जवळच्या BLO ला किंवा आपल्या यादी भागाच्या BLO ला संपर्क साधून त्यांनी स्वतःचं सेल्फ मॅपिंग, आणि जर त्याला अपत्य झाले असेल आणि अपत्य आता मतदार असतील तर अपत्यांचंही प्रोजेनी मॅपिंग झाल्याची खात्री करून घ्यावी. नसेल झाली तर त्यांनी BLO ला आवश्यक ती माहिती देऊन त्यांचं मॅपिंग करून घ्यावं. जर यामध्ये आपण अपयशी ठरलो तर आपल्याला पुढे सुनावणीसाठी हजर राहावे लागेल. सुनावणीत जरी आपण परत हजर राहू शकलो नाही तर आपलं नाव हे मतदार यादीतून वगळले जाईल. आणि सदर कार्यक्रम हा सर्व जाती धर्मातील व्यक्तींसाठी असून सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपलं नाव मतदार यादीमध्ये कसं राहील या अनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. धन्यवाद. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या असंतोषाचा अखेर उद्रेक झाला. गेल्या 3 वर्षापासून मंजूर असूनही सिंगल पेज वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरण प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी टाकळी ढोकेश्वर येथील उप अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देऊन कार्यालयाला कुलूप ठोकले. या टाळेबंद आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.